आता पेज नंबर 43 आहे. त्याला कोणी रेडॉक्स रिॲक्शन जे आहे तर ते रेडॉक्स रिॲक्शन पाहिली. पुन्हा एकदा पहा. वेन हायड्रोजन गॅस इज पास्ड ओव्हर ब्लॅक कार्बन कॉपर ऑक्साईड ए रेडिश कलर लेअर ऑफ द कॉपर इज फॉर्म. काल आपण पाहिले की असणारे काही ब्लॅक कलरचं असणारे काही कॉपर ऑक्साईड जे आहे तर त्या कॉपर ऑक्साईडवर आपल्याला हायड्रोजन येते. तर तो हायड्रोजन आपण जर कॉन्ट्रॅक्ट केला तर सर्वसाधारणपणे अशा पद्धतीची असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी मिळते. म्हणजे त्या ठिकाणी कॉपर ऑक्साईड जे आहे तर त्या कॉपर ऑक्साईडवरून आपण हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी पास केला तर आपल्याला त्या ठिकाणी रेडिश कलर म्हणजे तांबड्या रंगाचं असणारे काही कॉपर जे आहे तर ते कॉपर त्या ठिकाणी तयार होत आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला होता की विच इज द रिडक्टंट इन दिस रिॲक्शन अँड विच रिॲक्टंट दॅट हॅज अंडरगो रिडक्शन. याच्यामध्ये कोणाचं त्या ठिकाणी रिडक्शन झालेलं आहे आणि कोणता त्या ठिकाणी रिडक्टंट आहे ज्याचं त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे रिडक्शनची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी. पण त्याचं उत्तर आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की इन दिस रिॲक्शन अँड ऑक्सिजन गोज अवे फ्रॉम कॉपर ऑक्साईड. रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शन मध्ये आपलं लक्ष येतं असते की कॉपर ऑक्साईड जे आहे तर त्या कॉपर ऑक्साईड मधला असणारा ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन काय झालेला आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी निघून गेले. विच मीन्स दॅट रिडक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड हॅज टेक प्लेस. याचाच अर्थ रिडक्शन झालं. रिडक्शनची व्याख्या आपण पाहिली. त्यामध्ये काय करायचे ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा त्या ठिकाणी लॉस होताना दिसतो. इथून काय झाले लॉस कार्बन तर कॉपर ऑक्साईड जे आहे तर त्या कॉपर ऑक्साईड मधून काय झालेले कॉपर जे आहे तर त्या कॉपरचा असणारं कॉपर ऑक्साईड मधला असणारा जो ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. पुन्हा एकदा पहा काय सांगितलं की विच मीन्स दॅट रिडक्शन ऑफ द कॉपर ऑक्साईड टेक्स प्लेस व्हेअर ॲज हायड्रोजन मॉलिक्युल्स टेक्स अप ऑक्सिजन ॲटम अँड वॉटर इज फॉर्म्ड मिनिंग ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस. या ठिकाणी याचं आपल्याला त्या ठिकाणी रिडक्शन होताना दिसते. याचं काय होतं दिसते तर त्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिडेशन जे आहे तर ते ऑक्सिडेशन त्या ठिकाणी तयार म्हणजे असणारा जो काही कॉपर ऑक्साईड जो आहे तर त्या कॉपर ऑक्साईड मधला ऑक्सिजन काय झालेलं निघून त्या ठिकाणी गेलेलं आहे म्हणजे याचं त्या ठिकाणी रिडक्शन झालेलं आहे. हायड्रोजन काय करता दिसतोय हा जो काही निघून गेलेला जो काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी घेतो. हायड्रोजन काय करता दिसते ऑक्सिजन जो आहे तर ऑक्सिजनचा गेन त्या ठिकाणी करतोय म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हटलेले ऑक्सिडेशन त्या ठिकाणी म्हटलेले हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात. पुढे दस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन्स ऑकर्स टाइम. आणि म्हणून ही जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्याला रिडक्शन आणि ऑक्सिडेशन अशा दोन्हीच्या दोन्ही असणाऱ्या जे काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रिया एकाच वेळी त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. द रिडक्शन द रिडक्टंट इज ऑक्सिडाइज बाय द ऑक्सिडंट अँड द ऑक्सिडंट इज रिड्यूस्ड बाय द रिडक्टंट. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की रिडक्टंट जो आहे तर त्या रिडक्टंटचं काय होतं नसतंय ऑक्सिडंट जो आहे तर त्या ऑक्सिडंटनं त्या ठिकाणी काय केलेले ऑक्सिडेशन त्या ठिकाणी केले. त्याच्यानंतर ऑक्सिडंट जो आहे तर त्या ऑक्सिडंटचा असणारा काही रिड्यूस जो आहे तर तो ऑक्सिडंट काय झालेलं रिडक्टंट जो आहे तर त्या रिडक्टंटनं त्या ठिकाणी रिड्यूस केले. म्हणजे काय करता नसतंय याच्यामधून निघणारा जो काय ऑक्सिजन जो आहे तर तो हायड्रोजन त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऑक्सिडंट जो आहे तर तो ऑक्सिडंट काय करता नसते रिडक्टंट त्या ठिकाणी करता नसतो आणि रिडक्टंट जो आहे तर तो त्या ठिकाणी ऑक्सिडंट त्या ठिकाणी करता नसतो. ड्यू टू this characteristics of the reduction and oxidation reaction, a single term redox reaction is used in the place of the two stars. याच्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एकाच वेळेला त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की रिडक्शनची प्रक्रिया होता नसते त्याच वेळेला ऑक्सिडेशन जे आहे तर त्या ऑक्सिडेशनची त्या ठिकाणी प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येत नसते. आणि म्हणून आपल्या लक्षात येत नसते की रेडॉक्स रिॲक्शन जे आहे तर त्या रेडॉक्स रिॲक्शनच्या बाबतीमध्ये आपण काय म्हटलेलं की सर्वसाधारणपणे दोन्हीच्या दोन्ही असणारे रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर रिडक्शनची त्या ठिकाणी असणारे त्या अभिक्रिया त्या ठिकाणी घडून येत त्याचबरोबर ऑक्सिडेशन जे आहे तर त्या ऑक्सिडेशनची सुद्धा अभिक्रिया त्या ठिकाणी आपण पाहिजे त्याच्यामध्ये रिडक्शन झालं
ऑक्सिडेशन त्या ठिकाणी झालेले आणि म्हणून रेडॉक्स रिॲक्शन जे आहेत तर त्या रेडॉक्स रिॲक्शनमध्ये एकाच वेळेला त्या ठिकाणी रिडक्शन आणि असणारे काही ऑक्सिडेशन अशा प्रकारच्या दोन्ही असणाऱ्या काही रिॲक्शन जे आहेत तर त्या रिॲक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला ब्रेन पॉवर त्या ठिकाणी वापरायला सांगितलंय की सम मोर एक्झाम्पल्स ऑफ द रेडॉक्स रिॲक्शन्स आर ॲज पर आयडेंटिफाय द रिडक्टंट्स अँड द ऑक्सिडंट्स फ्रॉम देअर. आता या ठिकाणी आपल्याला काही असणाऱ्या काही रेडॉक्स रिॲक्शन जे आहेत तर त्या रेडॉक्स रिॲक्शन त्या ठिकाणी दिलेले आणि त्याच्यामधून नेमकं कोणतं त्या ठिकाणी रिडक्टंट आहे कोणतं त्या ठिकाणी ऑक्सिडंट आहे हे आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं. आता हे आयडेंटिफाय करण्यासाठी असणारं काही हायड्रोजन सल्फाईड असणारा जो काही गॅस जो आहे तर तो हायड्रोजन सल्फाईड गॅस काय केलेला आहे की सल्फर डायऑक्साईड जो आहे तर त्या सल्फर डायऑक्साईड गॅस मधून काय केला तर त्या ठिकाणी पास केला तर आपल्या लक्षात येताना दिसते की सल्फर जे आहे तर ते सल्फर त्या ठिकाणी तयार होताना दिसते. त्याचबरोबर असणारे काही वॉटर जे आहे तर ते वॉटर त्या ठिकाणी आता दिलेले असताना जे काही रिॲक्शन जे आहेत तर ते रिॲक्शन फक्त आपल्याला काय करायचं तर त्या ठिकाणी बॅलन्सिंग करून त्या ठिकाणी दिलेली त्याच्यामुळे बॅलन्सिंग करण्याच्या पडणार नाही. आपल्याला फक्त जेवढं सांगितलंय तेवढाच उद्योग आपण याच्यामध्ये त्या ठिकाणी करणार आहे. बाकीचं काही आपल्याला काय सांगितलंय रिडक्टंट कोणतं आहे आणि ऑक्सिडंट त्या ठिकाणी एवढंच आपल्याला त्या ठिकाणी शोध. आता दोन्ही रिॲक्शन्स मी त्या ठिकाणी एका खाली एक लिहितो आणि नंतर आपण त्या ठिकाणी शोधू. दुसरी आपल्याला रिॲक्शन दिलेली मॅंगनीज डायऑक्साईड प्लस याची असणारे जे काही रिॲक्शन जे आहे तर ते रिॲक्शन काय केलेले हायड्रोक्लोरिक असणारे काही ऍसिड जे आहे तर त्या ऍसिड बरोबर त्या ठिकाणी केली आणि याच्यामध्ये आपल्याला मॅंगनीज डायक्लोराईड त्या ठिकाणी मिळालेले. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला असणारं काही वॉटर मॉलिक्यूल जो आहे तर तो वॉटर मॉलिक्यूल त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी असणारं काही फ्लोरीन गॅस जो आहे तर तो फ्लोरीन गॅसचा काय झालेला आहे तर त्या ठिकाणी मुक्त आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की रिडक्शन कशाला म्हणतो ऑक्सिडेशन कशाला म्हणतो एवढं त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता ऑक्सिडेशन मध्ये आपण पाहिले की ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचं काय होतं गेन होतं किंवा हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचा लॉस होतो. रिडक्शन जो आहे तर त्या रिडक्शन मध्ये काय होतं आपण हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजनचा गेन होताना दिसतो आणि आता याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय तर सर्वसाधारणपणे इथे जर आपण जर पाहिलं तर H2S आहे. या H2S मधून काय गेलेला आहे हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन निघून गेलेला आहे. येते दिसतंय त्याच्यामधला H2S मधला हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन निघून गेला. लक्षात येते आणि येतंय का नसेल तर नाही. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सर्वसाधारणपणे पुढे या ठिकाणी जर पुन्हा पाहिला पुढे याच्यामधला सुद्धा हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन काय झाला निघून गेला. आता हायड्रोजनचा काय झालाय नेमका लॉस. हायड्रोजनचं जर लॉस होत असेल तर त्याला काय म्हणणार आपण ऑक्सिडेशन. हे जे काही दोन्ही जे आहे तर हे दोन्ही काय असणार आहे ऑक्सिडंट त्या ठिकाणी असतात. बरोबर सांगतोय. ट्रेनचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर सर्वसाधारणपणे आपल्याला HCl जो आहे तर तो HClचा एक त्या ठिकाणी विचार करता येईल. त्याच्यानंतर असणारा तो काही H2S. आता ऑक्सिडंट मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे दोघांचा विचार उलटा आपण त्या ठिकाणी सांगतो. आता याच्यामध्ये काय झालेले ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन काय झालेले निघून गेला. ऑक्सिजन निघून घेतला तो दुसऱ्याने घेतलेला आहे SO2 आहे. बरोबर दुसऱ्या पद्धतीने विचार करा. याच्यामधला असणारा काही ऑक्सिजन जो आहे SO2 तो SO2 काय घेतलेलं दुसऱ्याने घेतलेलं. याच्यामधला असणारा ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन काय केलेलं आहे निघून त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऑक्सिडंट आणि असणारं ते काही रिॲक्टंट जे आहे तर ते रिॲक्टंट त्या ठिकाणी. याच्यानंतर पुढे पहा सर्वसाधारणपणे पुढे आपल्याला दुसरा प्रश्न येईल. इफ ऑक्सिडेशन मीन्स लुजिंग इलेक्ट्रॉन. पेज नंबर 42 वर आहे बॉटम आहे का पेज नंबर 42 वर बॉटमला आहे की सर्वसाधारणपणे ऑक्सिडेशन मीन्स काय सांगितलं लुजिंग इलेक्ट्रॉन.
ऑक्सिडेशन ऑक्सिडेशनची पुढची व्याख्या आपल्याला सांगितली की लुजिंग इलेक्ट्रॉन. काय दिलेले लुजिंग इलेक्ट्रॉन दिलेले. अशाच पद्धतीने पुढे आपल्याला सांगितलं की व्हॉट इज मीन्ड बाय रिडक्शन. ही सुद्धा व्याख्या आपण पाहिली. रिडक्शन पुढे पाहिली तर पेज नंबर 42 वर त्या ठिकाणी पाहिली. काय सांगितलेली गेनिंग 1 or more इलेक्ट्रॉन. हेच लक्षात ठेवा. रिडक्शन रिडक्शन म्हणजे काय सांगता आपल्याला गेनिंग 1 or more इलेक्ट्रॉन. ते केलं. पुढे तिसरा क्वेश्चन आहे राइट द रिएक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2+ बाय रिडक्शन Fe3+ बाय मेकिंग द यूज ऑफ द सिंबल इलेक्ट्रॉन. तिसरा क्वेश्चन आहे की सर्वसाधारणपणे फॉर्मेशन ऑफ Fe3 आपल्याला दाखवायचं आणि याच्यामधले असणारे काही रिॲक्शन जे आहेत तर ते रिॲक्शन्स आपल्याला म्हणजे Fe3+ आहे. याच्यामध्ये असणारा जो काही एक इलेक्ट्रॉन जो आहे तर तो एक इलेक्ट्रॉनचा काय आता दिसतोय लॉस जो आहे तर तो लॉस त्या ठिकाणी होतो. एक इलेक्ट्रॉनचा त्या ठिकाणी लॉस जर झाला तर आपल्याला Fe2+ अशा प्रकारचे असणारे काही रिडक्शनचे असणारे काही रिॲक्शन जे आहेत रिॲक्शन्स त्या ठिकाणी तयार होतात. हेच आपल्याला पेज नंबर 45 वर आपण शेवटी त्या ठिकाणी 5 मार्काचा प्रश्न आहे तर त्यावेळेला पाहणार 45 वर खाली बॉटमला आकृती दिली. त्यावेळेला रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शनवर 5 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे तो आपण शेवटी पाहतो. पुढे त्याच्यानंतर पहा पुढे थिंक अबाउट इट. फक्त ऐकायचं काम करायचंय. द लस्टर ऑफ द सरफेस ऑफ ॲल्युमिनियम utensils in the house is lost after a few days. Why does this happen? की सर्वसाधारणपणे आपल्या घरामध्ये असणारे जे काही ॲल्युमिनियमची असणारे जे काही भांडी जी आहेत तर त्या भांड्यांची असणारे जे काही चकाकी जी आहे तर ती चकाकी काही दिवसानंतर काय होताना दिसते निघून जाताना. हे असं का होताना दिसतं काय सांगता येईल. निघून जातं एवढं आपल्याला माहिती. आपल्या लक्षात येत नसतं की ऑक्सिडेशन ऑफ ॲल्युमिनियम टेक्स प्लेस. ॲल्युमिनियम जो आहे तर त्या ॲल्युमिनियमचा ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी संयोग होताना दिसतो आणि ॲल्युमिनियमचा ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी संयोग झाल्यानंतर ही लेअर ऑफ Al2O3 इज फॉर्म. ॲल्युमिनियम ऑक्साईडचा त्या ठिकाणी पातळ अशा प्रकारचा थर जो आहे तर तो थर काय होता दिसते डिपॉझिटेड ऑन द सरफेस ऑफ द utensils. काय होता दिसते ॲल्युमिनियम ऑक्साईड जो आहे तर त्या ॲल्युमिनियम ऑक्साईडचा पातळ अशा प्रकारचा असणारा तो काही थर जो आहे तर तो थर त्या ठिकाणी भांड्यावर तयार होता दिसते आणि याच्यामुळे काय होता दिसते आपल्याला काही भांडी जी आहे तर त्या भांड्यांची असणारी जी काही चकाकी जी आहे तर ती चकाकी काय होता दिसते नाहीशी त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पुन्हा पहा ब्रॅकेटमध्ये काय होईल ते आपल्याला पाहिजे की व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज ऑन ॲन ॲटम or an ion increases or negative charge on them decreases, it is called oxidation. आता मी काय ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन जे आहे तर ते ऑक्सिडेशन्स मध्ये सर्वसाधारणपणे असणारा जो काय अणू जो आहे तर त्या अणूवरचा असणारा जो काही पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा तो असणारा जो काही पॉझिटिव्ह आयन्स जो आहे तर तो पॉझिटिव्ह आयन्स काय होता तो इन्क्रीज होताना किंवा त्याच्यावरचा असणारा जो काही निगेटिव्ह असणारा जो काही आयन्स जो आहे तर तो निगेटिव्ह आयन्स काय होताना तो मात्र त्या ठिकाणी डिक्रीज होताना. पॉझिटिव्ह आयन काय सांगितलं इन्क्रीज होतो किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय
निगेटिव्ह आयन जो आहे तर तो निगेटिव्ह आयन काय होताना दिसतोय, डिक्रीज त्या ठिकाणी होताना दिसतो, त्याला आपण त्या ठिकाणी म्हणताना दिसतोय ऑक्सिडेशन. पुढे पुन्हा एकदा व्याख्या लक्षात ठेवा की कोणताही असणारा जो काही ऍटम जो आहे तर त्या ऍटमवरचा असणारा जो काही पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तर तो पॉझिटिव्ह चार्ज काय झाला, इन्क्रीज झाला, किंवा तोच असणारा जो काही ऍटम जो आहे तर त्या ऍटमवरचा निगेटिव्ह आयन जो आहे तर तो निगेटिव्ह आयन जर इन्क्रीज जर झाला तर त्याला म्हटलं आपण त्या ठिकाणी ऑक्सिडेशन. अशाच पद्धतीने पहा की व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीजेस अँड निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस इट इज कॉल्ड रिडक्शन. रिडक्शनच्या बाबतीमध्ये पुन्हा उलट आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की रिडक्शन होतं म्हणजे काय होता नसते की पॉझिटिव्ह असणारा जो काही चार्ज जो आहे तर तो पॉझिटिव्ह चार्ज मात्र आता काय होता नसते, डिक्रीज त्या ठिकाणी होता नसते, आणि असणारा जो काही निगेटिव्ह चार्ज किंवा आयन्स जो आहे तो मात्र काय होता नसते, इन्क्रीज त्या ठिकाणी जर होत असेल तर त्याला म्हटलेलं आहे रिडक्शन. आणि याच्यावरून आपल्याला असणारी जे काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेचा विचार करायचा. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे रासायनिक अभिक्रियेमध्ये जे आपल्या लक्षात येता नसते की एफई आहे ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन मध्ये काय होता नसते, ऑक्सिजनचा गेन, बरोबर, ऑक्सिजनचा त्या ठिकाणी गेन होत राहता नसते, फेरस ऑक्साईड त्या ठिकाणी झाला, ऑक्सिजनचा गेन झाला, याला आपण म्हणणार आहे ऑक्सिडेशन, बरोबर. याच पद्धतीने आपल्या लक्षात येतं नसते की ऑक्सिजन लूज झाला, ऑक्सिजन लूज झाला त्याला काय होतं आपण रिडक्शन. एफईओ मधून असणारा जो काय ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन काय झाला तर त्या ठिकाणी लूज झाला, त्याला म्हणतात. अशाच पद्धतीने पुढे आपल्याला पुन्हा ही शास्त्र काही रिॲक्शन जे आहेत तर त्या रिॲक्शनचा विचार असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचं पुन्हा त्या ठिकाणी काय करता नसते, आपल्या लक्षात येता नसते की आयर्न ऑक्साईड, लोखंड जे आहे तर त्या लोखंडाचा गंज जो आहे तो गंज त्या पुन्हा या ठिकाणी एफईओ आहे, याच्यामध्ये पुन्हा ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजनची काय होता नसते वाढ त्या ठिकाणी होता नसते, पुन्हा ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन त्या ठिकाणी वाढ येते. जे पुन्हा आपल्याला सांगता येईल की पुन्हा ऑक्सिडेशनची प्रक्रिया पुन्हा आपल्या लक्षात येत असते की याच्यामध्ये असणारा काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन काढून घेतला पुन्हा लॉस झाला, रिडक्शन जे आहे तर त्या रिडक्शनची प्रोसेस त्या ठिकाणी झाली. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ऑक्सिडेशन म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजनचं गेलं तर त्याच्यावरून ऑक्सिजन काढला तर रिडक्शन जो आहे तर त्या रिडक्शनची प्रोसेस त्या ठिकाणी. तर शेवटचा भाग आपण पाहिजे. डू यू नो ए रेडॉक्स रिॲक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग द सेल्युलर रेस्पिरेशन. पेशीमय अशा प्रकारचं श्वसन जे आहे तर ते श्वसन ज्या वेळेला होतं तर त्यावेळेला त्या पेशीच्या आतमध्ये आपल्याला असणारे जे काही रेडॉक्स रिॲक्शन जे आहे तर ते रेडॉक्स रिॲक्शन त्या ठिकाणी होतात. हिअर द मॉलिक्युल्स ऑफ द एन्झाइम्स कॉल्ड सायटोक्रोमी सी ऑक्सिडाइज हेल्प्स द ट्रान्सपोर्ट ऑफ द इलेक्ट्रॉन टू ब्रिंग अबाउट दिस रिॲक्शन. आता ही जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहेत रेडॉक्स रिॲक्शन जे आहेत तर त्या रेडॉक्स रिॲक्शन आपण पाहिले की पेशीमय अशा प्रकारचं असणारे जे काही श्वसन जे आहे तर त्या श्वसनामध्ये त्या ठिकाणी ते घडून येताना दिसते. याच्यामध्ये असणारा जो काही विकर जे आहे एन्झाईम जे आहे तर त्या एन्झाईमचं नाव आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे सायटोक्रोमी सी. हे जे काय असणार जे काही एन्झाईम जे आहेत तर त्या एन्झाईमचं असणार जे काही ऑक्सिडेशन्स त्या ठिकाणी होताना दिसतं आणि ऑक्सिडेशन्स त्या ठिकाणी होऊन त्याच्यामधलं असणारं जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर त्या इलेक्ट्रॉनचं वहन त्या ठिकाणी केलं जातं की जेणेकरून त्याच्यामधलं असणारं काही सेल्युलर रेस्पिरेशन जे आहे तर ते सेल्युलर रेस्पिरेशन त्या ठिकाणी. फॉर मोर इन्फॉर्मेशन रिफर्स टू द लाईफ प्रोसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपल्याला भाग 2 मध्ये अनेक अशा प्रकारची प्रकरणं त्या ठिकाणी आहेत. 2 प्रकरणं आहेत, प्रकरण क्रमांक 2 आणि प्रकरण क्रमांक 3. त्यावेळेला आपण त्या ठिकाणी ती पाहणार आहोत. एवढाच भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.